नमस्कार। अमिताभ बच्चनचा तो डायलॉग ऐकलाय का तुम्ही? मर्द को दर्द नहीं होता, ऐकलाय ना? हां, बऱ्यापैकी फेमस डायलॉग होता तो. कुठला पिक्चर मला आता आठवत नाही, पण तो असा मग अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये टांगेवाला असतो आणि असं जोरात म्हणतो तो मर्द को दर्द नहीं होता. किंवा अनेक सिनेमांमध्ये असं दाखवलं जातं की जो मर्द असतो म्हणजे जो मर्दानगी ची जी व्याख्या आहे ती अशी दाखवलेली आहे की त्याला रडायला येत नाही, त्याला जखम होत नाही किंवा जखम झाली तर त्याला ती दुखत नाही, लागत नाही, असं दाखवलं जातं. हे सगळं फिल्मी असतं. त्या अमिताभ बच्चनच्या नांदी लागायचं नाही. मर्द को भी दर्द होता है और मर्द का भी जब ऑपरेशन होता है ना, जो शस्त्रक्रिया कुछ की जाती है ना उसके ऊपर, तो उसको भी बोल देना पड़ता है. तर माझ्या हिंदीवर जाऊ नका. तो मर्द को भी दर्द होता है, त्यालाही ज्या वेळेला त्याचं कुठलीही शस्त्रक्रिया त्याच्या शरीरावर करायची असते त्यावेळेला भूलतज्ञाला बोलवून त्याला रीतसर भूल द्यावी लागते, जेणेकरून त्याला काहीतरी कापलं काहीतरी केलं तर तेव्हा त्याला दुखणार नाही. आलं की लक्षात? ह्युमन बॉडी म्हणजे मर्दची पण जी ह्युमन बॉडी असते त्याला पण लागल्यानंतर खरचटल्यानंतर त्यालाही दुखतं आणि त्याच्यातनंही रक्त येतं. त्याच्यामुळे तो जो अमिताभ बच्चन म्हणतो त्याच्या नांदी लागायचं नाही, मर्द को दर्द नहीं होता वगैरे वगैरे, हे सगळं फिल्मी एक हे निर्माण केलं जातं आपल्या अवतीभोवती वातावरण. आणि अनेक वेळेला आपल्याला ते खरं वाटतं किंवा आपण आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये त्याला रिअलाइज करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मग त्या डायलॉगकडे लक्ष द्यायचं नाही, मर्द को दर्द नहीं होता. किंवा आपल्याकडे मर्दानगीची व्याख्या काय असते की अशा अंगठ्या घालणारा, असा काय म्हणतो आपण त्याला, असा ते गळ्यांमध्ये असं हे सोन्याचे काहीतरी कडेकुडे किंवा साकड्या बिकड्या असतात त्या, असं तर त्यालाही काही मर्द वगैरे असं, ती पण काही मर्द अशी डेफिनेशन नाही. ती आवड असू शकते एखाद्याची ते घालणं वगैरे, पण ती मर्द असणं असं काही त्यालाही म्हणत नाही. किंवा काही जण असे शरीरापासून असे 2 हात असे दूर काढून असे चालत असतात, असं आव आणत असतात, त्याला पण आपण असं मर्द वगैरे असं काही म्हणत नाही. आलं का लक्षात? तीही मर्दानगीची व्याख्या नाही. किंवा जो बायकोला दबावात ठेवतो, घरात तणावाचं वातावरण क्रिएट करतो, सर्वी घरातली सत्ता एकाच हातात ठेवतो, तो आल्यानंतर घरात एकदम वातावरण एकदम असं भीतीदायक निर्माण होतं. किंवा जो हिंसा करतो, जो असं धाडकरी 2-4 शिव्या देतो, किंवा अशी पाण्याची पिचकारी मारतो, अशी कोणतीही मर्द असल्याची व्याख्या नाही. लक्षात घ्या. ह्या त्याच्या सवयी आहेत, त्या माणसांच्या ज्या काही चांगल्या वाईट काही सवयी असतील त्यांना, पण मात्र ज्या वाईट असतील त्या त्यांनी सोडाव्यात. पण मात्र ह्या मर्दानगीच्या ज्या काही आपल्या समोरच्या ज्या डोळ्यासमोर अशा काही गोष्टी उभ्या केल्या जातात की ह्या मर्दानगीच्या, बायकोला नियंत्रणात ठेवणारा किंवा अशा पद्धतीने घरात वर्तन ठेवणारा, मुलं ज्याला घाबरतात, असं एक मर्दानगीचं एक आपल्या डोक्यामध्ये काही व्ह्यूज असतात की असली मर्द वगैरे असं काहीतरी असतं ते. तर ही पण मर्दानगीची व्याख्या आहे. काही जणांना असं वाटतं की मूछ, अशी मोठी मूछ असणं म्हणजे किंवा मूछ मर्दानगीचं लक्षण आहे. तर मूछ पण आवडीनिवडीचा भाग आहे. म्हणजे ज्याला आवडतं त्याने मूछ ठेवावी, ज्याला नाही आवडत तो मूछ ठेवत नाही. म्हणजे आवडीनिवडीनुसार ते दाढी मूछ असतं. मूछ मर्दानगीचं लक्षण राहिलं असतं. तर झुरड जे असतं ना, झुरड पाहिलं तुम्ही, झुरडाला खूप मोठ्या मोठ्या मूछ असतात. तर झुरड पण मर्दानगीचं, झुरडाला मर्द म्हटलं असतं आपण, बरोबर आहे की नाही? कारण त्याच्या खूप मोठ्या मोठ्या मूछ असतात. त्याच्यामुळे मूछ पण मर्दानगीचं काही असं ते पण आपण अशी त्याला असं क्रायटेरिया म्हणून आपण त्याला लावू शकत नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळे ते पण नसतं. काही वेळेला आपल्याकडे काय असतं की सेक्स आणि रिप्रोडक्शन म्हणजे मर्द, असं पण काही लोकांना वाटतं. म्हणजे त्या अँगलने पाहिलं जातं. मुळात लक्षात घ्या, मैथून जो प्रकार आहे सेक्स अँड रिप्रोडक्शन जे हे जनावरं पण करतात. जनावरांना पण मुलं होतात आणि जनावरं पण सेक्स आणि रिप्रोडक्शन ह्या दोघी याच्यामध्ये नर मादी हे करत असतात. तर त्याच्यामुळे तो एक भाग लक्षात घ्या. तर मर्दानगीच्या कन्सेप्टमध्ये म्हणजे सेक्स आणि रिप्रोडक्शन म्हणजे पण मर्द नाही. मग मर्दानगीची नेमकी व्याख्या काय आहे? तर ह्युमन बॉडीमध्ये हे 3 प्रकार आहेत. एक स्त्री, पुरुष आणि ट्रान्स. स्त्री, पुरुष, ट्रान्स यांच्यामध्ये रिप्रोडक्शन सिस्टीममध्ये काही फरक सोडले तर बाकी तिघही सारखेच आहेत, बरोबर? मग यांची ओळख सेक्स अँड रिप्रोडक्शन नाही आहे, तर यांची एक वेगळी ओळख काय आहे? मग तशीच मर्द म्हणजे काय की वेगळी माणसाची एक वेगळी ओळख काय आहे की त्याला प्रश्न पडणं आणि त्याचा बुद्धीने बौद्धिक मेंदू, भावनिक मेंदू किंवा म्हणजे भावनिक मेंदू जो असतो तो जनावरांकडे पण असतो. आलं का लक्षात?
त्यांनाही वाईट वाटतं, त्यांनाही हे होतं. पण मात्र जो बुद्धीचा मेंदू आहे, म्हणजे ज्याला प्रश्न पडतात, जो विचार करतो, जो चिकित्सा करतो, जो काय म्हणतो आपण त्याला तर्कसंगतीने विचार करतो, जो ज्याला काही गोष्टी सांगितल्यानंतर जो त्या तपासून पाहतो, तो प्रयोगाच्या आधारावर, निष्कर्षाच्या आधारावर त्या गोष्टी खऱ्या खोट्या या ठरवत असतो, तो माणूस असतो. आणि हा जो मेंदू आहे, बुद्धीचा मेंदू, हा आपल्याला पिढ्यानपिढ्या आपल्या पूर्वजांचा म्हणजे पूर्वजांनी म्हणजे माकडापासून तर आपला इथपर्यंतचा जो प्रवास आहे, हा पिढ्यानपिढ्या मिळालेली आपली ही खरी संपत्ती, आपला मेंदू, बुद्धीचा मेंदू, की ज्याला आपण विकसित केलेला आहे. भावनेचा मेंदू हा ऍक्टिव्ह असतो, बुद्धीचा मेंदू हा ऍक्टिव्ह करावा लागतो. विवेकाचा मेंदू, तर्कनिष्ठ विचार करण्याची पद्धत, वस्तुनिष्ठ विचार करण्याची पद्धत, विवेकनिष्ठ विचार करण्याची पद्धत, आलं का लक्षात? आणि हा माणसामध्ये असतो आणि ही आपली वेगळी ओळख आहे, आलं का लक्षात? त्याच्यामुळे मर्दानगीची खरी व्याख्या काय, तर मी जे तुम्हाला हे सांगितले, मूच असेल किंवा हे जे अंगावरचे वेगवेगळे प्रातिनिधिक काही लक्षणं असतात, किंवा ही जी चालण्याची पद्धत असते, किंवा घरात दबाव नियंत्रण करणं, भीती निर्माण करणं, हे नसतं. मर्दानगीची खरी व्याख्या काय, तर कुटुंबामध्ये सर्वांसोबत मिळून मिसळून वागणं, कुटुंबामध्ये सत्ता नियंत्रित करून दहशत निर्माणपेक्षा कुटुंबामध्ये प्रेमाने एक सोज्वळ वातावरण निर्माण करणं, कुटुंबामधले सर्व जी माणसं आहेत म्हणजे स्त्री पुरुष म्हातारी कोतारी सगळी, त्यांच्या सगळ्यांची मतांचा विचार करत निर्णयापर्यंत जाणं, त्यांच्या सगळ्यांची मतं किमान ऐकून घेण्याची तयारी ठेवणं, आणि कुटुंबामध्ये एक मनमोकळं वातावरण निर्माण करणं, म्हणजे सर्व सत्ता आपल्या हातात ठेवून आपण एक दबावतंत्र कुटुंबामध्ये किंवा दहशतीचं वातावरण सतत निर्माण ठेवणं, ते मर्दानगीचं लक्षण नाही किंवा ते माणूस असल्याचं लक्षण नाही. तर कुटुंबामध्ये एक हसरं खेळतं मोकळं, सर्वांचा विचार मतात घेत, आणि सर्वात महत्वाचं की इतरांच्या श्रमाचा आदर करणं. मला वाटतं ना की माझा अपमान कोणी करू नये, तर माझ्या हातून कोणाचा अपमान नाही झाला पाहिजे याची काळजी मी घेतली पाहिजे. मला वाटतं की माझ्याशी इतरांनी आदराने वागावं, तर आधी मी इतरांशी आदराने वर्तन करायला शिकलं पाहिजे. तर पुन्हा सांगते तुम्हाला एकदा, ते अमिताभ बच्चनच्या नांदी लागायचं नाही किंवा त्या डायलॉगच्या नांदी लागायचं नाही. तो त्या सिनेमामधला एक काय म्हणतो आपण त्याला, काहीतरी ते एक काल्पनिक तयार केलेलं असतं. तर मर्द को दर्द नहीं होता, ऐसा कुछ नहीं होता भाई, मर्द को भी दर्द होता है, मर्द के भी शरीर को लगा तो उसका भी रंगत निकता है, और उसको भी ऑपरेशन के वक्त भूल तज्ञ को बुलाना पड़ता है, और उसको भी भूल दे के ऑपरेशन होता है. ऐसे डायरेक्ट काट के ऑपरेशन होता नहीं है, और मर्द ऐसा डायरेक्ट खड़ा भी नहीं होता है. आला का लक्षात? तर किंवा मूछ भी मर्द नहीं होता है, नाही तर जुरड को मर्द बोलते हैं, किंवा सेक्स अँड रिप्रोडक्शन ही पण मर्दानगीचं ओळख नाही, ही पण आपली ती आयडेंटिटी नाही. तर मुळात हे जनावरांमध्ये पण असतं. त्याच्यामुळे हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये फिट ठेवा. माणूस असल्याची खरी ओळख आहे एकमेकांना आदर करणं, एकमेकांशी प्रेमाने वागणं, एकमेकांमध्ये दहशत किंवा भीती निर्माण करण्यापेक्षा सहमतीचं, प्रेमाचं, सहकार्याची भावना एकमेकांमध्ये निर्माण करणं, आणि कुटुंबामध्ये असंच एक हसरं खेळतं वातावरण निर्माण करणं, ही खरी मर्दानगीची लक्षणं आहेत. आपण आपल्या मुलांसोबत बोलत असताना ह्या पद्धतीने संवाद करून अशाच पद्धतीने तुमच्या कुटुंबातला पुरुष जर तुम्ही घडवू शकले, तर त्याला मर्दानगी म्हणजे नेमकं काय असतं हे लक्षात येईल, आणि ह्या आजूबाजूच्या गोष्टींपासून तो लांब राहील, आणि कदाचित त्याचा पुढचा जो काही एकूण सगळा आयुष्याचा प्रवास आहे, सहजीवनाचा प्रवास आहे, तो सुखी आणि समृद्धी होईल. हे तुम्ही लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब